नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्यामार्फत परमनंट जॉब वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 15,000 ते 1,19,315 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। एकूण या ठिकाणी 6,000 प्लस जागांसाठी वॅकन्सीज आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 19/4/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहे, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याअगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याकडे सध्या 4 नोटिफिकेशन जे आहेत, म्हणजे 4 जाहिराती या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यावरती आपण सर्व डिटेल माहिती या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी या ठिकाणी आहे विद्युत सहाय्यक या पदासाठी या ठिकाणी आहे। एकूण या ठिकाणी 5,347 जागांची ही वॅकन्सी या ठिकाणी आहे। कॅटेगरीनुसार पदे जी आहेत आपण या ठिकाणी बघू शकता। आरक्षण आहे माहिती सर्व काही आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत असेल। शैक्षणिक अर्हता जे आहे या ठिकाणी तुम्ही माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच 10वी उत्तीर्ण असणं या ठिकाणी आवश्यक आहे। त्याचबरोबर या ठिकाणी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम म्हणजेच ITI तुमचा या ठिकाणी झालेला असणं आवश्यक आहे। वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी 18 ते 27 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीतून येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी रिलॅक्सेशन देखील दिलं जाईल। या ठिकाणी मानधन जे आहे तुम्हाला पहिल्या वर्षासाठी 15,000 रुपये, दुसऱ्या वर्षासाठी 16,000 रुपये, तिसऱ्या वर्षासाठी 17,000 रुपये या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 25,880 ते 50,835 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी वेतन दिलं जाणार आहे। आणि विद्युत सहाय्यक या पदावरून तुमची नियुक्ती तंत्रज्ञ म्हणून या ठिकाणी केली जाणार आहे। अर्ज फी जी आहे या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 250 रुपये अधिक GST या ठिकाणी भरावी लागेल। मागास प्रवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ उमेदवारांना 125 रुपये आणि GST या ठिकाणी भरावे लागेल। त्यानंतर मित्रांनो, आपण आलेलो आहे नंबर 2च्या या ठिकाणी जाहिरातीवरती। तर या ठिकाणी ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी डिस्ट्रीब्युशनसाठी वॅकन्सीज आहे। एकूण 281 वॅकन्सी या ठिकाणी आहे। कॅटेगरीनुसार वॅकन्सी आपण या ठिकाणी बघू शकता। त्यानंतर आरक्षणीय आहे वॅकन्सीज देखील आपण या ठिकाणी बघू शकता। त्यानंतर या ठिकाणी ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनीसाठी सिव्हिलसाठी या ठिकाणी 40 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। या ठिकाणी या दोन्ही पदांसाठी वयमर्यादा तुम्हाला 35 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। रिझर्व्ह कॅटेगरीसाठी एज रिलॅक्सेशन देखील या ठिकाणी असणार आहे। शैक्षणिक अर्हता आहे या ठिकाणी तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे इलेक्ट्रिकल किंवा सिव्हिलमध्ये। तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। या ठिकाणी वेतन जे आहे तुम्हाला दोन्ही पदांसाठी 22,000 रुपये इतके दरमहा दिलं जाणार आहे। अर्ज फी जी आहे या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी 500 रुपये प्लस GST या ठिकाणी असेल। रिझर्व्ह कॅटेगरीसाठी या ठिकाणी 250 रुपये प्लस GST या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर आपण आलेलो आहे नंबर 3च्या जाहिरातीवरती। तर या ठिकाणी डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी डिस्ट्रीब्युशनसाठी या ठिकाणी पहिली वॅकन्सी आहे। एकूण 51 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहे। कॅटेगरीनुसार वॅकन्सी आपण या ठिकाणी बघू शकता। त्यानंतर या ठिकाणी डिप्लोमा इंजिनिअरिंग ट्रेनी सिव्हिलसाठी 35 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी 30 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। रिझर्व्ह कॅटेगरीसाठी एज रिलॅक्सेशन देखील असणार आहे। शैक्षणिक अर्हता जे आहे या ठिकाणी तुमचा डिप्लोमा झालेला असणं आवश्यक आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये। पगार जो आहे तुम्हाला या ठिकाणी दोन्ही पदांसाठी 18,000 रुपये इतका असणार आहे। अर्ज फी जी आहे 500 रुपये प्लस GST ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी असेल। रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 250 रुपये प्लस GST या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर आपण आलेलो आहे नंबर 4च्या वॅकन्सीवरती। तर या ठिकाणी एकूण 468 वॅकन्सीज निघालेल्या आहेत। कॅटेगरीनुसार वॅकन्सी आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता। तर या ठिकाणी 30 वर्षापर्यंतची वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी आहे। ज्युनियर असिस्टंट अकाउंटंट या पदासाठी वॅकन्सी आहे। रिझर्व्ह कॅटेगरीसाठी तुम्हाला एज रिलॅक्सेशन देखील या ठिकाणी दिलं जाईल। शैक्षणिक अर्हता जे आहे तुमचं BCom झालेलं असेल, BMS झालेलं असेल, BBA झालेलं असेल, सोबत MSc तुमचं झालेलं असेल। तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अनुभवाची तुम्हाला आवश्यकता या ठिकाणी नाही। वेतन जे आहे तुम्हाला पहिल्या वर्षासाठी 19,000 रुपये, दुसऱ्या वर्षासाठी 20,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षासाठी 21,000 रुपये इतके या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 29,035 ते 72,835 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी वेतन तुम्हाला दिलं जाईल। ॲप्लिकेशन फी जी आहे तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी 500 रुपये अधिक GST या ठिकाणी असेल। त्यानंतर रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 250 रुपये आणि GST या ठिकाणी भरावे लागेल।
या सर्व पदांसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज या ठिकाणी करायचे आहे. 4ही जाहिराती आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. अर्ज करण्याअगोदर आपण एक वेळ जाहिरात व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. सिलेक्शन जे आहे तुमचं एक्झामच्या माध्यमातून केलं जाणार आहे. सिलेबस जो आहे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे. तर जाहिरात नक्कीच वाचा. तर भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.